हा बघ, आपल्याकडे एक विश्वामित्र नावाचे ऋषी होते. त्यांनी 1400 वर्ष तप केलं. 1400 वर्ष तप केलं आणि शेवटी काय झालं, मेनका त्यांच्या आयुष्यात आली आणि मेनकेनं त्यांचं तप नष्ट केलं आणि त्यांना आयुष्यभर त्या तप भ्रष्ट झाल्याचं दुःख झालं. एका चुकीमुळं त्यांचं तप भ्रष्ट झाले आणि त्यांना दुःख झालं, आयुष्यामध्ये सुखी ते होऊ शकले नाही. तसंच नारदाचं घ्या. नारद हा देवर्षी होता, परंतु त्याला पत्नी करायची हौस आली आणि तो श्रीकृष्ण महाराजाकडे गेला. ते म्हणला की देवा, तुला 81,000 हे 16,108 पत्नी आहेत, एवढ्या तुला मला एक दे. ते म्हणले हरकत नाही, ज्या घरी मी नाही त्या घरची घेऊन जाय. असं म्हणल्यानंतर तो फिरला. शेवटी त्याला सगळ्या घरी श्रीकृष्ण महाराज दिसले आणि मग शेवटी तो तापानं दग्ध झाला आणि एका बारीवर जाऊन बसला. तिथं श्रीकृष्ण महाराज गेले आणि त्याला म्हणले काय झालं. ते म्हणे असं झालं. ते म्हणे ह्या बारवेत उडी मार. त्यानं मारली उडी आणि तो नारदाचा नारदी झाला आणि अनेक दुःख भोगले मायबाप. शेवटी तो नारदीचा नारद झाला, श्रीकृष्ण महाराजाच्या कृपेनेच झाला तो बी. पण शेवटी त्याला म्हणजे आयुष्यामध्ये डाग लागला आणि त्याला सुख मिळालं नाही. असंच होतं आहे मायबाप, माणसाच्या जीवनामध्ये असंच होतं आहे. रावणानं महादेवाचं तप केलं म्हणजे त्याला 10 तोंड होते म्हणतात आणि 10 पैकी 9 तोंड त्यानं महादेवाच्या पायावर कापून ठेवले. एवढं उग्र तप केलं आणि 14 चौकडे राज्य भेटलं मग त्याला. आणि 14 चौकडे राज्य भेटून देखील त्यानं एक चूक केली, सीतामाईला चोरून नेलं आणि त्या चुकीमुळं त्याला मरावं लागलं आणि आज मी त्याला कोणीही चांगलं म्हणत नाही. मायबाबो, एवढा मोठा माणूस असताना देखील चांगलं म्हणत नाही. मायबाबो, तीच गोष्ट आज आपल्या विजय थलपतीची झालेली आहे. मायबाबो, विजय थलपती हे त्यांचे मी अनेक चित्रपट पाहिले. अतिशय म्हणजे छान चित्रपट आहेत आणि त्यांनी पक्ष तयार केला आणि पक्ष तयार करून ते म्हणजे मुख्यमंत्री बी झाले. पण त्यांना सुख आहे का? त्या मुख्यमंत्रीपदात सुख आहे का त्यांना? नाही. का नाही? कारण एक चूक आहे त्याची. त्यांच्या जीवनात एक चूक घडली, ती चूक घडायला न पाहिजे होती. आज अमिताभ बच्चन एवढा मोठा का आहे? आज बिग बॉस म्हणतात त्याला, कारण ती चूक त्याच्याकडून बिघडली पण त्यांनी ती चूक आहे ना समोर येऊ दिली नाही. तिथल्या तिथंच ती दाबून टाकली. म्हणून ते आज मोठे झाले. आज बी ते एवढे 80-90 वर्षाचे असताना देखील आज बी महत्त्वाचे आहेत ते. तर पण तसं विजय थलपती देखील त्याच लायकीचा माणूस आहे, त्या बच्चनच्याच तोडीचा माणूस आहे. परंतु त्यानं त्या एका लंडनच्या हिंदू मुलीशी विवाह केला, प्रेम केलं. फार गोष्ट चांगली झाली. ती बाई आली लंडनहून, त्याला 2 मुलं बी झाली. एक मुलगी आहे, एक मुलगा आहे. मुलगा तर आज 25 वर्षाचा आहे, दिग्दर्शक आहे तो. आणि मग अशा आवेळी म्हणजे इतकं वय झालं असताना देखील त्याच्याकडून चूक व्हायला न पाहिजे होती. विजयकडून, थलपतीकडून चूक व्हायला न पाहिजे होती. पण ती चूक त्यांची झाली आणि त्यांनी दुसऱ्याच्या ह्या बाईला, खऱ्या बाईला सोडून दिलं आणि दुसऱ्या बाईसंग प्रेम केलं. आणि मग त्यामुळं त्याला आज मुख्यमंत्री होऊन देखील आज जगात त्याचं नाव झालं असेल, पण तो सुखी आहे का? म्हणजे मुख्यमंत्री सुखी आहेत का? अजिबात नाही. घरी गेल्यावर त्यांचं स्वागत करायला कोणी आहे का? नाही. त्यांची पत्नी, त्यांची मुलं हे म्हणजे अमेरिकेला राहतात आणि त्या मुलानं तर एवढं केलं की त्याचं नाव बी लावायचं सोडून दिलं. म्हणजे इतका द्वेष त्यांची मुलं करतात. का करतात? तर चूक झाली ना, तर ती चूक व्हायला न पाहिजे.
आणि जर अशी जर आपल्या जीवनात चूक होत असेल मायबाप तर आपल्याला कधीही सुख मिळणार नाही. म्हणून हे ना त्याच्यासाठी परमार्थ पाहिजे. परमार्थ परमार्थाचा काहीतरी धडे आपण परमार्थाकडे झुकलेलो पाहिजे. परमार्थ आपल्या अंगात पाहिजे. परमार्थाचे आपण धडे गिरविले पाहिजे. जर परमार्थाचे धडे आपण गिरविले, गीतेचे धडे गिरविले जर आपण रामाचं चरित्र पाहिलं तर रामाचं नाव आज इतिहासाच्या पानावर सुवर्णाक्षरानं लिहिलेलं आहे. कारण काय, तो एक म्हणजे अयोध्येचा सम्राट असताना देखील त्याला किती विपत्त्या काढता आल्या असत्या. तो तर विजय थळपतीपेक्षा मोठाच होता. तो विजय थळपती तरी एकाच स्टेटचा CM आहे, पण तो तर अखिल म्हणजे सगळ्या भारताचा सम्राट होता. त्याला कितीतरी पत्न्या काढता आल्या असत्या, पण केले नाही. एक बाणी, एक वचनी, एक पत्नी राहिले राम. आणि म्हणून आज रामाच्या मागं हजारो लोक आहेत. रामाचं नाव इतिहासाच्या पानावर सुवर्णाक्षरानं म्हणजे कोरलेलं आहे. तर मायबापा ही चूक ते रामासारखं जीवन आपलं पाहिजे. आपल्या जीवनामध्ये थोडीही चूक आपल्याला म्हणजे दुःखाकडे नेऊ शकते. तर आपल्या जीवनात घडलेली थोडीही चूक आपल्याला म्हणजे दुःखाकडे नेऊ शकते. म्हणून मग आपण चुका केलेलं पाहिजे संसारामध्ये. आणि मग ती जी मुख्यमंत्री साहेबांनं चूक केली आणि त्या चुकीमुळं आज ते घरी जरी गेले तर त्यांची पत्नी ते स्वागताला नाही, त्यांची मुलं देखील त्यांच्या स्वागताला घरी नाहीत. मग घरी कोण आहे? मग एवढे 2 बंगले तर मोठाले कोट्यावधी रुपयाचे ते बंगले काय कामाचे मायबाप. तर हे बंगलं नाही, एक झोपडीच पाहिजे, पण त्या झोपडीमध्ये आनंद पाहिजे, त्या झोपडीमध्ये सुख पाहिजे. एवढंच माझं मत आहे. दंडोत प्रणाम, दंडोत प्रणाम. जय हरी, जय हरी, जय हरी.